आंतरराज्यीय दारू तस्करीला तळोदा पोलिसांचा दणका. 26,000ची देशी विदेशी दारू जप्त. गुजरातमधील आरोपी ताब्यात. अक्कलकुवा रोडवरील डीबी हट्टी परिसरात कारवाई. तळोदा शहरातील डीबी हट्टी परिसरात अक्कलकुवा रोडवर विनापरवाना देशी विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या गुजरात राज्यातील एका इसमावर तळोदा पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत तब्बल 26,460 रुपये किमतीची देशी विदेशी दारू जप्त करण्यात आली असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. दिनांक 21 ऑगस्ट 2026 रोजी रात्री सुमारे 10 वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. अशोक बाबूराव बर्डे, राहणार कुकरमुंडा, जिल्हा तापी, गुजरात राज्य, हा विनापरवाना दारूचा साठा बाळगून घेऊन जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 26,460 रुपये किमतीची देशी व विदेशी दारू जप्त करण्यात आली. या प्रकरणी तळोदा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुजरात राज्यातून महाराष्ट्रात विनापरवाना दारू आणून तिची वाहतूक केली जात असल्याने या कारवाईला आंतरराज्यीय दारू तस्करी विरोधातील महत्त्वाची कारवाई मानली जात आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तळोदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पथकात PSI महेश निकम, हेड कॉन्स्टेबल दादाबाई वाघ, मोहन ढमढेरे आणि निशिगंध गवळे यांचा सहभाग होता. तळोदा परिसरातून गुजरातकडे होणाऱ्या अवैध दारू वाहतुकीवर पोलिसांची करडी नजर असून या कारवाईमुळे अवैध दारू तस्करांचे धाबे दणाणले आहेत. पंचतारका न्यूज चॅनलसाठी शैलेंद्र आहिरे, तळोदा.